तरुणीच्या प्रेमात एवढा आंधळ होतो की त्याला स्वतःचा सुखी संसारसुद्धा दिसत नाही. तर आजची घटना आहे बुलढाणामधली जळगावमधली मातोळा तालुका. तर डॉक्टर असतात, नवरा बायको, 15 वर्षाची मुलगी असते आणि पशुचे डॉक्टर असतात. सुखी कुटुंब असतं, सगळं व्यवस्थित चालू असतं, काही टेन्शन नसतं. पण जो डॉक्टर असतो त्याला त्याच्या नात्यामधलेच मुलीशी अनैतिक संबंध असतात. तर आता बरेच दिवस चालू असतं आणि मुलगी त्यांच्या घरी कायम असते, त्याच्यामुळे कोणाला संशयसुद्धा येत नाही. पण आता मुलीच्या घरचे तिचं लग्न ठरवत असतात, पण मुलगी म्हणते की नाही डॉक्टर, मला तुमच्याशीच लग्न करायचं. तर मग त्याला वाटतं आता लग्न बायको आहे कसं काय करू शकतो, तर तो प्लॅन करतो. तर मुलगी नेमकी बाहेर गेलेली असते शिवडीला. तर तो डॉक्टर काय करतो, 19 जानेवारीला रात्री 10:30 वाजता बायकोला ॲसिडिटी होते, तिला गोळी देतो आणि पाण्यामध्ये गुंगीचं औषध टाकतो, म्हणजे तिला गाढ झोप येते. त्यानंतर तो काय करतो, उशीने तिचं तोंड दाबतो, म्हणजे तिचा जागेवरच मृत्यू होतो. त्यानंतर मग तो सकाळी प्लॅन करतो, सोनं वगैरे पण ठेवतो, घरातल्या वस्तू इकडे तिकडे टाकतो, चोरीचा बनावट करतो की पोलिसांना वाटेल चोरी झाली म्हणून. आणि तो सुद्धा थोडंसं गुंगीचं औषध घेतो आणि बेशुद्ध राहतो. तर सकाळी पोलिस येतात, बायकोला पंचनामाला नेतात, त्याला दवाखान्यात ॲडमिट करतात. पण त्यानंतर काय होतं, त्याचे फोन चेक करतात पोलिस. तेव्हा फोनमध्ये त्या मुलीचा फोटो, त्याचे फोटो दिसतात, कॉल रेकॉर्डिंग दिसते. तेव्हा पोलिसांना संशय येतो त्याच्यावर. मग त्याची चांगली चौकशी करतात, तेव्हा तो कबूल होतो. तर बघू शकता, अशा अनैतिक संबंधामुळे किती लोक भरकटलेले आहेत. महिला माणसं चांगला आपला सुखी संसार उद्ध्वस्त करून घेतात. तुम्हाला काय वाटतं, शोधून कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.